अरे पाकळ्या, काल दिलेल्या गुलाबाच्या आज दिसल्या पाकळ्या. ते जाऊ दे. अगं करिश्मा, कसं वाटलं तुला माझं फुलाचं गिफ्ट? छान, थँक्यू. मोस्ट वेलकम. अगं ऐक ना, बघ ना किती छान असं निसर्गरम्य वातावरण झालंय. या फुलांसारखीच तू गुलाबी दिसते, तुझा तो गुलाबी ड्रेस, हे हिरवे हिरवे झाडं, हे निसर्गरम्य वातावरण किती छान वाटतंय ना. तुला माहितीये अजय, ह्या पावसाच्या सरी ना आपल्या आईच्या प्रेमपरी असतात आणि ह्या पावसाचा प्रत्येक थेंब आहे ना आपल्या आईच्या प्रेमाबद्दल सांगून जातो. प्लीज तू पण एकदा डोळे बंद करून ह्या प्रेमाचा अनुभव घे ना. हो नक्कीच. आता तू एवढं प्रेमाने म्हणते तर प्रेमाने आनंद घ्यायलाच हवा ना. घरी माय घाला भाऊ आपली शितोड्या पाण्याची, पावसा पाण्याची घरी बसाव ना गुपचाप. पुढे इकडे तिकडे वंडगू राहिला तू. अरे तुझ्या जीवाला लाज वाटते का जर शिकतरी? हा, खुशाल चड्ड्या वाल्या करीत हिंडतो तू. अरे 4 रोज झाले चड्ड्या वाळा ना. तुझ्या बापाला विचार कसा खुल्लेला चाटका द्याला ना. तीनदा चड्ड्या वल्ली करून आणत होता तू. फक्त चड्डी वल्ली करून आण, नाही तुझ्या खुल्लेला चाटका द्याला मी उलट गरम करून. तर काय राहिलं तू माही गाठ आहे मग जायला मी आला बाई. अरे बाप काही आमच्या आईचं प्रेम काय कराव. आई माझी माईचा सागर, दिला तिने जीवन आकार. लय मोक्कर आहे आमच्या आईचं प्रेम. कसं सांगाव, शब्दात व्यक्त केलं जात नाही का. आईवर निबंध दिले लावायचं ना तर मी असे वही भरवायचो का. आईचं प्रेम रे, बाकी काय. तेच ना, माझ्या आईचं प्रेम तर लयच लयच भारी आहे. जगा वेगळे. मी म्हणतो असं प्रेम तर प्रत्येकाच्या वाटेला यावं यार. माझ्याच का नशिबी दिलं असं. जाऊ दे, बाय द वे आपण निघूयात आईच्या प्रेमात आणखीन ओलं होण्यापेक्षा. यस चल. यस. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार.